नाही कळत कधी-कधी नेमकं चाललंय काय आयुष्यात. सगळं असूनसुद्धा एक शांततेची पोकळी सतावत असते. माणसं आसपास असतात, पण संवाद हरवलेला असतो. मनातल्या प्रश्नांना उत्तरं हवी असतात, पण समोरच्याला आपल्या विचारांची भाषा कळतच नाही. कधी वाटतं आपणच चुकतोय का? कधी वाटतं सगळंच चुकतंय. पण चुकल्याचं दुःख कुणाला नाही सांगता येत. उणीव वस्तूंची नाही, ती आहे समजून घेणाऱ्याच्या उपस्थितीची. आणि म्हणूनच कधीकधी स्वतःला समजून घ्यावं लागतं, कारण उत्तरं नसतात मिळणारी. ती शोधावी लागतात स्वतःच्या एकटेपणाच्या गर्दीत. वेळ बदलली पण स्वभाव तोच राहिला. काही दूर झाले पण मनात ठसा राहिला. आयुष्य शिकवतं, कुणी टिकतं, कुणी तुटतं. जे खरंच आपलं असतं ते शेवटी आपल्यातच राहतं. स्वतःचा वाईट काळ एकट्यानं पार केल्यानंतर माणूस आयुष्यात खूप काही शिकतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात कुणी असो वा नसो, त्याला काही फरक पडत नाही. ओढ असली की वेळ मिळतो. वेळ मिळाला की बोलणं होतं. बोलणं झालं की समाधान मिळतं. समाधानी राहिलं तर नातं टिकतं आणि नातं टिकवता आलं तरच ते बहरतं. आयुष्य जगायला फक्त पैसाच लागत नाही. त्यासाठी उत्तम आरोग्य, नात्यांमध्ये प्रेम आणि मैत्री निभावणारे मित्र असलेच पाहिजेत. याशिवाय जीवन आनंदी असूच शकत नाही. सगळ्यांना सगळं सांगावं, थोडं खरं, थोडं लपवावं. ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्याचा नक्कीच अभ्यास करावा. मग आपण ठरवावं कोणाला किती आणि काय सांगावं. कोण म्हणतं स्वभाव आणि सही बदलत नाही. फक्त एका घावाची गरज आहे. जर बोटावर बसला तर सही बदलते आणि मनावर बसला तर स्वभाव बदलतो. बरोबर ना?